100 वर्ष आयुष्य तुला, आता तुझीच आठवण काढत होते. माझ्या मनातलं कसं कळतं रे तुला? कळतं मला बरोबर. आणि वाघमारे, जशी इथं तुम्ही माझी आठवण काढत होता ना, तशीच मी सुद्धा तुमची आठवण काढत होतो. दिवस कसा तर कामात निघून जातो, पण रात्र सरायला ना तुमचीच कुस लागते. वाघमारे, मला वाटतं की आपण वर टेरेसवर जाऊन बोलूया. तू तात्या इथं कधी बी येऊ शकतोय. ठीक आहे, जाऊया. पण थांब, मी आधी जाते. माझ्या मागून ये. बघते कोण नाही ना बाहेर. अगं माया, तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही जयदीपला राजकारणाच्या त्या खड्ड्यात उडी मारायला सांगताय. आता आलं लक्षात माझ्या. या 2 पोरांची एवढी मोठी भांडणं झाली तरी तू का मिटवायचा प्रयत्न करत नव्हतीस ते? ओ पेंटर, उगा आरोप करू नका बरं का माझ्यावर. आम्ही नाही मागा लागलो जायच्या, त्याचाच निर्णय घेऊ. माया, तुला मी काय आत्ता ओळखतोय होय ग? वेळ पांघरून पेडगावला जायची सवय आता आम्हाला अंगवळणी पडली. पण एक लक्षात ठेव माया, जयदीप राजकारणात आला आणि त्याला जर त्रास झाला तर त्याला तुला दोषी ठरवीन आणि मी तुला जाब विचारीन. मला सांग, तू आलास कसा? पण बाहेर सगळे पहार देत उभेत. वाघमारे, तुम्हाला भेटायला ना ह्या जगात मी कुठं बी आणि कसा बी येऊ शकतोय. आणि हे पहारेकरी तर एकदम किरकोळ आहेत माझ्यासाठी. आणि यावेळी असं आलो ना की एक सुद्धा पुरावा ठेवला नाही. त्यामुळे तुम्ही चिल राहा, रिलॅक्स. बरं वाघमारे, मला सांगा, त्या डॉक्टर बद्दल कळलं का तुम्हाला? म्हणजे तू नक्की येणार आहे का उद्या? आणि कसा येणार आहे, कधी येणार आहे, याच्याबद्दल तात्या काय बोलत होता का तुमच्यासमोर? नाही ना, कसलीच आयडिया नाही आहे मला. मला तर लय टेन्शन आले. काय होईल रे उद्या? कुणीतरी मोठा डॉक्टर आहे म्हणे, त्यांनी मला तपासलं आणि मला दिसत नाही कळलं तर. वाघमारे, नका काळजी करू. त्याचं एकदम पद्धतशीर नियोजन केलंय मी. तो डॉक्टर उद्या इथे येतच नसतो बघा. म्हणजे काय नियोजन केले तू? सस्पेन्स, सस्पेन्स वाघमारे, सस्पेन्स. सत्य त्याचे डाव कधीच कुणाला सांगत नाही. सगळे एकदम सिक्रेटिव्हली, एकदम. डायलॉग बाजी, डायलॉग बाजी. माझं मला डायलॉग बाजी करायची नाही. तुला कळते का साधा सुद्धा डॉक्टर नाही तो? आणि तुम्ही जे करणार आहे ना ते मला सांगून ठेवा. ऐन वेळेस माझी पंचायत नको व्हायला. वाघमारे, पेशन्स ठेवा तुम्ही जरा. पेशन्स म्हणजे संयम. तुम्हाला ना उगाच ढीगभर प्रश्न पडतात बघा. हे इकडे ये, कोणतरी बघेल तुला. आणि हो, पडतात मला प्रश्न, आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मला झोप लागत नाही. कारण तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करत बसता. त्यामुळेच तुम्हाला सांगतोय, सोडून द्या सगळं, माझ्यावर सोडा आणि तुम्ही निवांत झोपा. अजिबात टेन्शन घेऊ नका. ती तर नेहमीच करता की तुम्ही. ये ग, काय करता? हा, बराच खरकताना रंगात रंग मिसळता आणि हिता रंगाचा बेरंग करता. ओ पेंटर, हे सुरू नका बर का जयदेवी आपलंच लेकरू आहे म्हणून. सत्याला जसा समजा मान मिळाला तसा जयदेला बी मिळाला ना का? मग जयदे आमदार झाला तर आवडणार नाही का तुम्हाला? आवडेल ना. अगं उलट मला लई आवडेल जयदीप आमदार झाला तर. पण त्यासाठी तू कुणाची मदत घेतेस? तात्यासाहेबांची, ज्यांनी आपल्या घराचा विश्वासघात केला, ज्या तात्यासाहेबांनी
तुझ्या लेकराचा जीव घ्यायचा प्रयत्न केला, त्याची हात मिळवणी करतेस तू? माया, तू कधी सुधारणार नाहीस. ओ पेंटर, कसं काय कळत नाही तुम्हाला? हा? काय बाई खुळ्या टाळक्याचा ह्यो माणूस आहे का नाही? स्वतःला तर काय राजकारण करता येत नाही आणि दुसरे करायला तर त्याला बी करू द्यायचं नाही. जाऊ दे मम्मी, शांत व्हा. पप्पांना छंदच आहे बघा तुमच्यावर चिडण्याचा. मन वेगळीकडे वळवा. हे घ्या, व्हिडिओ काढा माझा, मग अशी राहिला होता. ए हुबलक सपने, इथं चाललंय काय तुझं काही दर काढत बसतच व्हिडिओ. वाघमारे, मला कळतंय मी तुम्हाला सांगत नाही म्हणून तुम्हाला राग येतो, पण मला माहिती आहे ना, मी जर तुम्हाला सांगितलं ना तर रात्रभर तुम्ही त्याच गोष्टीचा विचार करत बसाल, उगाच पॅनिक व्हाल, स्वतःला त्रास करून घ्याल, म्हणून सांगत नाही तुम्हाला. बरं या तुम्ही बसा इथं, बसा बसा बसा. अरे मला आधी सांगा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? विश्वास आहे म्हणून तर इथं राहते ना. असं वाटतंय की तू इथनं जाऊच नाही, इथंच राहस. हा मग थांबतो की. वाघमारे, या मोकळ्या आभाळाखाली तुम्हाला असं जवळ घेऊन गप्पा मारायचा चान्स का सोडीन मी तुमच्या मांडीवर झोपतो. सत्या, जरा पुढचं ऐकून पण घेत जा. तू इथं राहावंस असं वाटतंय मला, पण कुणी बघितलं तर, तात्यासाहेबांना कळालं तर? हा, कळू दे की मग, तवाच तवा बघू, झोपू द्या मला. सत्या, त्या दिवशी कसा जीव मुठीत धरून होता आठवत आहे ना? हे बघ सत्या, कोण बघायच्या आधीतनं निघ बाबा, तू जा, आपण व्हिडिओ कॉलवर बोलूया. हा, काय एक मिनिट. व्हिडिओ कॉल? नाही नाही, व्हिडिओ कॉलवर नको. हे बघा, व्हिडिओ कॉलवर बोलता तर येतं, पण तुम्हाला असं जवळ घेता येत नाही ना, तुमचं स्पर्श असं फील करता येत नाही ना, त्यामुळे आपण व्हिडिओ कॉलचं ऑप्शन कॅन्सल करूया. डिलीट डिलीट डिलीट. सत्या, अरे थोडे दिवस असंच करावं लागणार आहे आपल्याला. त्या तात्यासाहेबांनी रंग्यात पकडावा अशी इच्छा आहे का तुझी? अहो नाही हो वाघमारे, बरोबर आहे तुमचं म्हणणं, सगळं कळतंय मला, पण तुम्ही समोर नसला ना की मन लागत नाही माझं. लई आठवण येते तुमची, आणि तुम्ही नसला ना तिला एकटं एकटं वाटतं मला. मी वचन देतो तुम्हाला, मी लवकरच तुम्हाला आपल्या घरी घेऊन जाईल. आणि विरहाचे अश्रू आनंद अश्रू बनतील. मंजू, 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 घरातल्या घरात कुठे गेले? हा? बाहेर तर नाही जाणार, बाहेर पहारा द्यायला माणसे.
टेरेसवर तर म्हणजे स्वतःच्या पायाने चालत जर वर गेली असेल गोळीच घालतोय ना. मंजू, मंजू काय करतेस तू? इकडे बघ. हा, काय चाललंय? काय करतेस तू? तात्यासाहेब तुम्ही जा इथून. लांब व्हा माझ्यापासून, जा इथून निघून. अगं काय करतेस तू? कुठं उभी आहेस? काय करतेस कळतंय का तुला? माहितीये मला, दिसत नसलं तरी अंदाज आलाय गोष्टींचा. हे बघ, हे असली चूक करू नकोस. उतर खाली, खाली उतर. नाही तात्यासाहेब ऐका माझं, तुम्ही जा इथून निघून. हे बघ, मला हात दे तू. हात दे, उतर खाली. नाही तात्यासाहेब लांब व्हा माझ्यापासून. ए, कुणी आहे का इकडं? कुणी नाही इथं, तुम्ही जा बघू इथून निघून. सुखानं जगणं नशिबात नाही, निदान मरण तरी एकांतात यावं एवढीच इच्छा आता. ए, असे वाईट विचार करू नकोस तू. खाली उतर, वेळेपणा आहे हा. खाली उतर. नाही उतरणार. आता मला जीव द्यायचाय, संपवून टाकायचंय सगळं. नको, उतर खाली. वागणारे तुमचं वेळेवर डोकं चाललं म्हणून वाचलं. हे बघ मंजू, हे बघ खाली ये. हे बघ, मी हात जोडतो, हात जोडतो, विनंती करतो तुला. ये खाली, हात दे, हात दे. आता यांनी स्वतःची शपथ घातली म्हणल्यावर उतरतेच, म्हणजे संशय नाही येणार. काय झालंय मला सांग. काय झालंय? काय का असलं पाऊल उचलतेस तू? काय चुकलंय का काय आमच्याकडून? तुमचं काय नाही चुकलं तात्यासाहेब. चूक तर मी केले जन्माला येऊन. चूक मी केले स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवून. ज्या माणसावर एवढं जीवापाड प्रेम केलं त्यानं घराच्या बाहेर काढलं. एका बापाचं कर्तव्य बजावून तुम्ही मला घेऊन आलं तिथं, आणि तुम्ही तेच केलं. संशय घेतलात माझ्यावर. मला दिसतंय का नाही हे बघण्यासाठी अग्निपरीक्षा घेतलीत माझी. कुणाचाच विश्वास नाही माझ्यावर. मग तुम्ही सांगा काय करू जगून मी? हे बघ, मला या गोष्टीची कल्पना आहे की माझ्या वागण्यामुळे तुला त्रास होतोय. मी माफी मागतो. हे बघ, बाप म्हणून तुझ्यासमोर हात जोडतो. हे बघ, हे सगळं करायची काय गरज नाही. तुम्ही स्वतःला दोष नका देऊ. मी माझ्या मर्जीने जीव द्यायचा प्रयत्न करत होते. नाही, हे बघ मंजू, जे माणसं पराभूत मनोवृत्तीचे असतात ते असलं पाऊल उचलतात. ज्यांचे मन हरलेले असतात, मन पराभूत असतात, ती माणसं असलं पाऊल उचलतात. तू अशी नाहीस, तू झुंजार आहेस. ताकद आहे तुझ्या. तू एका लढवय्या बापाची मुलगी आहेस. तू असलं पाऊल अजिबात उचलू शकत नाहीस. तू ठरवलंस तर परिस्थिती बदलू शकतेस. हात पत्करणार नाहीस तू कधी. अशी आहेस तू. जग बदलण्याची ताकद आहे तुझ्यात मंजू, कळलं का? तर आता मला वचन दे, हे असलं पाऊल, असलं कृत्य, असली घटना तू कधी करणार नाहीस. दे मला वचन. दिलं वचन, नाही करणार परत असं. वा, गुड. तर आता उशीर झालाय, शांत जाऊन झोप. त्रास करून घेऊ नको.
बस इथे बस. हो. सुनंदा सुनंदा कुठे आला तुम्ही? काय झालं? त्याला पाणी द्या. आत येते. पैसे पाणी घे. पाणी पिऊन झालं ना आता. आता शांत झोप, आराम करा आणि काही लागलं तर यांना आवाज दे. हो. क्लास ठेव. मला कशाचा पगार देतो मी? या पोरीवर लक्ष ठेवायचं. ठेवता का मग? करता ते काम, कुठं जाते काय करते सगळं मला कळलं पाहिजे. लक्ष ठेवायचं. माफ करा साहेब, इथून पुढे अशी चूक नाही माझ्याकडून होणार. परत नाही झाली पाहिजे चूक. माझ्या परवानगीशिवाय ती पोरगी बाहेर नाही पडली पाहिजे. समजा पडली तर मला लगेच सांगायचं. होतं तसे. कशाची महिला प्रदेशाध्यक्ष, कशाची भावी खासदार आणि कशाची भावी मंत्री. हा. माया सुर्वे, सत्ताच्या हाताने चहा करा आणि प्या. ही सपनी म्हणजे का नाही ध्यानाचा ये. चमकोगिरी करा नसती पुढे असती आणि कामाला का नाही का धाड भरती हिला. अजून नाश्ता बनवला नाही. इथं अनुषापैकी चहावर भागवा लागलाय मला समज. भया दादासाहेबाचा फोन. ते बी एवढ्या सकाळी सकाळी काय झालं असेल? केंद्रात मंत्रीपद फिक्स झालं का काय माझं? अय्यो. मी शपथ घेते की अय्यो फोनला. शुभ्रवता ते साहेब, सत्य कुठे आहे? काय झालं? परत काय बोलायचंय का? काही बातमी द्यायची आहे का त्याला? तो घरी आहे की नाही तेवढं सांगा फक्त. हाय की घरीच आहे. त्याला घरी थांबायला सांगा. त्याला बाहेर पडू देऊ नका. का होता ते साहेब? जेवढं सांगितलं तेवढं करा. त्याचा फोन सुद्धा काढून घ्या. तसं नाही तात्या साहेब, म्हणजे का पण ती कळलं असतं तर बरं झालं असतं. तुमचं खासदारकीचं तिकीट कापू का? नाही सत्य अजिबात घराच्या बाहेर पडणार नाही. तुम्ही काय काळजी करू नका. यांचं नक्की काय सुरू आहे तीच कळणं झालंय. तिकीट कापायची धमकी दिली म्हणून गप्प बसले मी. नाहीतर मी बी दाखवलं असतं का मी भावी खासदार, भावी मंत्री, माया सुर्वे, शिंपलन नाही का कवा पैसे बी असते ती. काय मम्मी, तुझ्या लाडक्या सुनेला नाश्ता दिला नाही वाटतं तुला अजून? लाडकी सून पसरली वासून. ती सोड, तू कुठं चालला जय द्या? अगं तात्यासाहेबांकडे चाललोय. आज पहिला दिवस आहे कामाचा माझा. येतो. जय थांब. काय झालं? जय द्या, तात्यासाहेब असं म्हणले का आज सत्याला घराच्या बाहेर पडू देऊ नका. म्हणजे त्याला घरातच थांबून ठेवा आणि त्याच्याकडनं फोन पण काढून घ्या. का असं बोलले तात्यासाहेब? काय ठाव, पण आपल्याला काम तर करावं लागेल ना त्यांचं. बरोबर आहे तुझं. तसं बी तात्यासाहेब म्हणतील तीच पूर्व दिशा आहे आजपासून माझ्यासाठी. तू नको काळजी करू, त्यांनी सांगितलं तसंच करतो मी. बया किती गुणाचं आहे माझं शेंगरू, माझं रिडकू. अंजय द्या, तू लगेच जबाबदारी घ्यायलाच बघ. मला तुझं लय म्हणजे लय अभिमान वाटतोय. पण आहे का नाही, आपण हे काम करतोय हे सत्याला कळू दे नको. जरा सांभाळू. नाही त्याला कळणार. नको टेन्शन घेऊ, मी आलो. हा लागला, तयारी लागचा. काय झालं? एक गडबड झाली. आता मम्मीला तात्यांचा फोन आलेला. त्यांनी तुला घरातच कोणून ठेवायला सांगितलंय आणि तुझा फोन पण काढून घ्यायला सांगितलंय.
ह्यो तात्या ना लय शातीर माणूस आहे. वाघमाऱ्यांना दिसत नाही या गोष्टीवर त्याचा पूर्ण विश्वास बसलेला नाही अजून, म्हणून तर त्यांना डॉक्टरांना बोलवून घेतलंय ना. पण दादा आपण करायचं काय? मला तर वाटत नाही आपण ठरल्याप्रमाणे काय करू शकतो. मग जयद्या सगळं ठरल्याप्रमाणेच होणार आहे. तू फक्त काळजी घे. कसं करणार ते आपण? कळेल तुला. तू एक काम कर, तू आत्ता फक्त माझा मोबाईल घेऊन जा पुढं. जातो खाली, मी बघतो काय करायचं. बरं दरवाजा पण लावून घेतो मी. हा. तर गेले ते डॉक्टर, किती वेळ झाला यांची वाट बघायची. हा डॉक्टर, हा कुठे आहात तुम्ही? या ना, तुमची वाट बघतोय मी. हो एक्स्ट्रीमली सॉरी तात्या साहेब. ऍक्च्युली मी वेळेत पोहोचणार होतो पण माझी गाडी रस्त्यामध्ये बंद पडली. तुम्ही एक काम करा, तुम्ही तिथेच थांबा, मी तुम्हाला इकडे आणायची व्यवस्था करतो. हा हो ऍब्सोल्युटली फाईन, चालेल, थांबतो मी इथे. ए जरा या. लवकर या जरा. ए, डॉक्टरांची गाडी बंद पडली, त्यांना घेऊन यायची व्यवस्था करा. जा जा कोणतरी. काय झालं नेमकं तात्या साहेब? ते डॉक्टर येणार होते, त्यांची गाडी बंद पडली, त्यांना आणायचं. नाही नाही, मी जातो की. मी घेऊन येतो त्यांना. तू जातो? हो गाडी पण आहे माझ्याकडे, लगेच घेऊन येतो मी त्यांना. जा आता लवकर जा, घेऊन. हा लगेच आलो. डॉक्टर कधी बी येऊ शकतात. सत्या म्हणलाय सगळं सावरून घेतो, पण कसं सावरून घेणार आहे काय माहिती. एक फोन केला नाही सकाळपासून, काहीच कळवलं नाही मला. मीच फोन करते. सत्या रे बाबा, फोन उचल. फोन का नाही उचलत हा पोरगा? आज जर ते डॉक्टर आले आणि त्यांनी मला तपासलं तर आजचा दिवस शेवटचा आहे माझा. तात्यासाहेब काय जिवंत सोडत नाहीत मला. ते डॉक्टर येत आहेत, त्यांचीच वाट बघतो. त्यांची गाडी खराब झाली. हा गेलाय तो कोण, जयदीप. हा हा या या या